जेव्हा फर्स्ट टाइम जिंकून आलेला तुमची आणि बाळासाहेब ठाकरेंची पहिली भेट, आईबरोबर कधीतरी मातोश्रीवर जायचा योग यायचा तेव्हा अनिल बरळीकर म्हणून होते आणि कुणाला सोडायचं एकदम स्ट्रिक्ट. पहिल्यांदा निवडून आले आणि साहेबांना भेटायला गेले. साहेबांनी मला विचारलं, तुम्ही नगरसेविका ना? अरे त्याने विचारलं, ते असं काय बोलावं काय नाही असं झालं होतं तेव्हा, की साहेब मलाच विचारतायत. एवढ्या लोकांमध्ये त्यांनी मला ओळखलं. काय फरक आहे उद्धवजी आणि एकनाथ शिंदेशी बोलतानाचा तुम्हाला वाटतो? म्हणजे तुम्हाला कधी भासलं असेल की फोन करताना विचार करावा लागतो शिंदे साहेबांना नाही. आणि उद्धवजींना होता? एकच उदाहरण तुम्हाला देईन मी. आणि आम्ही 5 जणींना मग मातोश्रीवर आम्ही गेलो. साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि आम्हाला शाबासकी दिली की तुम्ही रणरागी आहे. आणि दुसऱ्यांदा सभागृहामध्ये अशीच एक घटना घडली तर उद्धव साहेबांनी आम्हाला त्यांची माफी मागायला लावली सभागृहामध्ये, कमिशनर. हा फरक आहे. आणि सगळे आक्रमक जे आहेत कार्यकर्ते ते शिंदे साहेबांबरोबर आहेत. हां, मग काही गोष्टी पटल्या नाहीत, काही स्थानिक लेवलच्या काही गोष्टी आहेत. तिथे सगळेच काही उद्धवजींना दोष देऊन आलेले नाहीये. अक्षरशः मी रात्री माझ्या गॅलरीत बसून रडायची. मी एवढं काम करते तरी पण आमदाराचं समाधान होत नाही, आमदार माझ्या विरोधात आहे. उद्धव साहेबांनी मला अध्यक्ष म्हणून घोषित केलं, सामनामध्ये माझं नाव आलं, पण ते नाव आल्यानंतर सुद्धा आमदार मानायला तयार नाहीत. आणि त्यामुळे मला मग शेवटी आज मी ह्या क्षणाला सांगते, मला आज आत्ता ह्या वेळेला मला त्या आमदारांनी तिकीट दिली नाही. जर मी तिकडे असते आता मी तिकिटासाठी आले अशातला भाग नाही, पण अन्याय मला सहन झाला नाही. हॅलो, हाय, नमस्कार. मी आर.जे. अमोल, टेलिकास्ट विथ आर.जे. अमोल या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचे पाहुणे जे आहेत ना, मी त्यांच्याबद्दल काय बोलू, म्हणजे नावात सुवर्ण आणि कामात विश्वास, हीच आहे त्यांची खासियत. आणि आजचे पाहुणे आहेत कांजूरमार्गमधल्या सुवर्णाताई आणि आज ते आपल्यासोबत आहेत. सुवर्णा मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं टेलिकास्ट विथ आर.जे. अमोल या पॉडकास्टमध्ये. नमस्कार मॅम, थोडक्यात मला नुसतं कांजूरकर नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तुम्ही कोण आहात, कुठून आहात, हे जाणून घ्यायला आवडेल. मी सौ सुवर्णा सहदेव करंजे. कांजूरमध्ये जवळजवळ 45 वर्ष मी राहते आणि 90पासून माझी ही राजकीय सुरुवात झाली. 3 वेळा नगरसेविका, चौथ्यांदा आता पुन्हा उभी आहे. आणि 3 वेळा मी प्रभाग समितीचे अध्यक्ष झाले आणि आता लॉ कमिटीची चेअरमन होते 2018मध्ये. खरं तर माझा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि जिथे मी लहानाची मोठी झाले तो संपूर्ण परिसर बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला होता. कारण बँड्रा आणि कालिना हे जवळजवळ होतं आणि माझी आई मुळात शिवसैनी आणि त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या सभेला मी शाळेतून आल्यानंतर आई मला घेऊन जायची. आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे पहिल्यापासूनच अगदी मनात असे रुंजले होते. डोक्यात तेच होतं की राजकारणात आल्यानंतर, माझे पती राजकारणात होते, खरं तर माझं काही संबंध नव्हता, पण मला आवड होती, समाजकार्याची आवड होती. पण ज्या वेळेला ब्याण्णवला मला तिकीट नाकारलं, हे जे काही अंतर्गत आमच्या होतं त्यामुळे मला 92ला तिकीट जरी नाकारलं पण समाजसेवेचं पिंड असल्यामुळे मी घरी बसले नाही. जरी मला तिकीट 92ला दिली नाही तरी पण मी काम करत राहिले आणि 1997ला मी स्वतःला एवढं सक्षम केलं की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच होऊ नये एवढं मी स्वतःला सक्षम केलं. प्रचंड महिला आघाडी माझ्यासोबत, शिवसैनिकांचं बळ, म्हणून 97ला पहिल्यांदा मी निवडून आले. क्या बात आहे. आणि त्यानंतर पुन्हा 2002ला निवडून आले आणि त्यानंतर 10 वर्ष गॅप. पुन्हा मी 14मध्ये शिवसेनेमध्ये परत प्रवेश केला आणि 2017ला परत निवडून आले. आता पण प्रचंड, मी कुठल्याही 3 वेळेला जेव्हा उमेदवारी अर्ज भरला नगरसेविका पदासाठी, 3 वेळेला मला खूप त्रास दिला. आमच्याच लोकांनी त्रास दिला आणि बाहेरच्या लोकांनी निवडून दिला. वा वा. हां, आणि त्यामुळे आत्तासुद्धा जेव्हा मी 17मध्ये निवडून आले त्यानंतर माझी काही कामं होती. एक माझा हॉस्पिटलचा प्रश्न होता, तो जवळजवळ 5 वर्ष मी मागे लागले होते पण ते काय होऊ शकलं नाही. आणि जेव्हा शिंदेसाहेबांनी त्यांच्या पक्षात आम्ही गेले त्यानंतर त्यांनी शिंदेसाहेबांनी मला कांजूरचं हॉस्पिटल मंजूर करून दिलं आणि फक्त मंजूरच नाही केलं तर जवळजवळ 127 कोटीचा निधी मंजूर केला. क्या बात. आणि विधानसभेच्या आधी त्याचं भूमिपूजन झालं. क्या बात. आणि मला त्याच वेळेला त्यांनी प्रवेशाच्या वेळेला मी जेव्हा त्यांच्याशी बोलणी करत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला विधानसभेला उभं राहायचं आहे. हा तर विचार मी कधी केलाच नव्हता, फक्त महापालिका आपली बरी आहे. पण जेव्हा शिंदेसाहेबांनी सांगितल्यानंतर त्यांचा तर आदेश पाळायचाच आहे आणि ते जे करणार ते माझ्या भल्यासाठीच करतील किंवा लोकांच्या भल्यासाठी करतील ही गोष्ट माझ्या मनात होती आणि म्हणून मी विधानसभेला उभी राहिले.
20च दिवसाचा मला कालावधी मिळाला, तरीसुद्धा माझ्या ह्या विक्रोळी विधानसभेच्या लोकांनी मला 50,567 मतं दिली. थोडक्यासाठी मी विधानसभेमध्ये हारले, पण तरीसुद्धा लोकांचं एवढं प्रेम, 50,000 मतं मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या 20 दिवसामध्ये हे सगळं मला लोकांनी दिलं. लोकांचे अनुभव चांगले आले. कुठेही मला विरोध झाला नव्हता. ह्या विभागात फिरत असताना कुठेच विरोध झाला नव्हता, कारण माझ्या कामाचे लोन हे लोकांपर्यंत पोचलं होते की करंजेताईंनी कांजूरला अक्षरशः बदलले. जुने सगळे रस्ते, 32 रस्ते मी जे माझ्या वॉर्डमध्ये आहेत, एकूण एक रस्ते मी सिमेंट काँक्रीट डांबरीकरण केले आणि नव्याने होणारे रस्ते सुद्धा विभागात केलेले आहेत. जसं आमच्या एकविरा नगर मिरची गल्लीपासून हायवेला जाणारा रस्ता 63 रस्ता आहे, तो केला. आणि आत्ता गेल्या वर्षी आम्ही हा DP रोड केला, जो वात्सल्य ट्रस्टपासून त्या रस्त्याला मिळतो. आणि हे रस्त्याचं कारण असं आहे की आम्हाला कांजूरवासियांना हायवेला जायला जोड रस्ताच नव्हता. बरोबर. आणि त्यामुळे माझे कांजूरकर खुश आहेत की आम्ही आता 2 मिनिटांमध्ये हायवेला पोचतो. क्या बात आहे. हां, आणि त्यामुळे लोक माझी खुश आहेत. आज मी तो एक कट्टा बनवलाय. आमचा वारंग मामा चौक आहे, तिथे घाणीचं साम्राज्य होतं आणि फेरीवाले तिथे बसत होते, कोंबडीची दुकानं लागलेली होती आणि त्यांच्यावर 8 वेळा कारवाई केली, तरी ते कोणी हटतच नव्हते. शेवटी तो कचरा सगळा उचलला आणि त्या फेरीवाल्यांना पण तिकडनं उचललं आणि आता तिकडे इतकं सुंदर कट्टा केलाय की माझे लहान मुलं शाळेच्या बस तिथे येतात. मग त्या आजोबा, आता हल्ली आजी आजोबांना कामच आहे काय, नातवांबरोबर राहायचंय, त्यांना शाळेत सोडा, त्यांना घेऊन या. त्यामुळे तेही जर बसतात आणि ती मुलं सुद्धा शाळेत जाणार तिथे बसतात, ज्येष्ठ नागरिक बसतात, महिला बसतात. हे बघून खूप समाधान वाटतं, खूप समाधान वाटतं. मी जेवढं काम करते आणि मी मनापासून करते. मी रस्त्याचं जरी काम सुरू केलं ना, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी तिथे थांबते, कारण ते काम होतानाचा जो एक आनंद असतो तो मला अनुभवायचा असतो. मी त्याचा पाठपुरावा करते. मला वाटतं म्हणूनच आहे ना, लोकांनी, जसं तुमचं नाव आहे सुवर्ण, तर मला वाटतं एक सुवर्ण संधी यावेळी तुम्हाला एका पक्षाने दिली आणि नागरिकांनी सुद्धा ते भरभरून प्रेम दिलंय. मला वाटतं या पॉडकास्टची आपण सुरुवातच करूयात. मॅम, तुम्ही तुमची पॉलिटिकल जर्नी मला सांगितली थोडक्यामध्ये. आता मला तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि कुठून हे पाठबळ मिळतं. कारण फॅमिली आहे तर सगळं काही आहे आणि हीच फॅमिली तुम्हाला नेहमी मला वाटतं साथ देते. म्हणूनच मला वाटतं तुम्ही समाजकारण चांगल्या पद्धतीने करताय. मागचे 3 टर्म तुम्हाला या कांजूरकरांनी साथ दिलेली आहे, तेवढीच साथ तुमच्या फॅमिलीमधून सुद्धा मिळाली असेल. आशा आहे. काय आहे फॅमिली तुमची आणि कशी ती तुम्हाला नेहमी साथ देते? मुख्य म्हणजे पती माझे समाजकारणात होते, समाजासाठी काम करत होते, राजकारणात सुद्धा होते. पण त्यांनी मला पाठवलं या राजकारणामध्ये. घरच्या माझ्या मुली घर सांभाळत होत्या, माझा मुलगा सुद्धा. आजही त्याला असे सगळे मस्करीने माझ्या माहेरचे लोक श्रावण बाळ बोलतात. इतका तो आज्ञाधारक आहे. मुली माझ्या आज्ञाधारक आहे, सून चांगले आहे. त्यामुळे नातवंड माझी सकाळी देवाची पूजा केल्यानंतर पहिला नमस्कार मला करणार, कारण त्यांचे आई वडील करताना बघतायत. हे संस्कार आहेत, जे आपण करतो ते आपली मुलं बघत असतात, नातवंड बघत असतात. आणि त्यामुळे घरातलं वातावरण माझं इतकं चांगलं आहे आणि म्हणूनच मी बाहेरचं काम व्यवस्थित करू शकते. घरी आल्यानंतर माझी सून मला जेवणाचं ताट देते, मला काही बघायला लागत नाही आणि पूर्ण वेळ मी माझ्या वॉर्डचा विचार करते की माझ्या लोकांना मला काय द्यायचं आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्यांची बांधिलकी माझ्याशी आहे. आणि म्हणून कोरोना काळात मी एक दिवस घरी बसले नाही. कोरोना काळातला लोकांना माझा प्रवास आठवत असेल, कोणी घरातून बाहेर पडत नव्हते, पण मी सकाळी उठले की मी विभागात फिरत होते, सॅनिटायझर करत होते. आणि विशेष म्हणजे माझ्या कांजूरमधले रस्ते लोकांना माहिती आहे, लोक साक्षीला आहेत, ते रस्ते मी सॅनिटायझरच्या टँकरने पाणी आणून ते रस्ते धुतलेत मी माझ्या पूर्ण वॉर्डचे. थोडासा भाग मला कर्वेनगरला येतो, काही भाग माझा टागोर नगरला येतो, 6 नंबर आणि 7 नंबर, तिथे सुद्धा मी रस्ते धुतलेले आहेत. मग इथे मी माझ्या वॉर्डमध्ये कोरोनासाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या मी माझ्या वॉर्डमध्ये दिल्या. क्वारंटाईन इथे वॉर्ड हा एक पूर्ण बिल्डिंग, एक विंग जी महापालिकेकडे आता आहे, त्या विंगला मी क्वारंटाईन सेंटर आम्ही केलं होतं. बाजूला एक महापालिकेची बिल्डिंग आहे, तिथे लसीकरण केलं होतं. आणि अख्ख्या मुंबईला पुरवठा करणाऱ्या लसी माझ्या पहिल्या माळ्यावर तिथे आम्ही साठा करतो, कारण ती
महापालिका शोधत होती की आपल्याला हा साठा करण्यासाठी कुठे इमारत आहे का. तेव्हा मी सांगितलं की माझ्याकडे एक 6 माळीची बिल्डिंग आहे आणि ती खाली आहे, रिकामी आहे. तर तिथे तुम्ही केलात तर होईल. आणि त्या महापालिकेने, माझ्या कमिशनरांनी त्यावेळेला ऐकलं आणि तिथे आता पहिल्या माळ्यावर संपूर्ण मुंबईला ज्या लसी जातात त्या सगळ्या लस तिथे साठा आहे. ते केलं. खाली आम्ही कोविड तपासणीचं केलं आणि ह्या सगळ्या कोविडच्या गोष्टी माझ्या वॉर्डमध्ये मी करून घेतल्या. माझ्या पण नागरिकांना त्यावेळी आता प्रत्येकजण घरात थांबत होतं, कुणी घराच्या बाहेर नव्हतं पडत. तुम्ही त्यावेळी पण समाजात वावरत होत्या, तुम्हाला भीती नव्हती वाटत की माझ्या फॅमिलीचं काय होईल? नाही, माझं एक तत्व होतं की मला लोकांनी ह्या विभागाचं कुटुंब प्रमुख म्हणून निवडले. तर माझ्या लोकांना मला त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना धीर द्यायचा आहे, जबाबदारी. एक जबाबदारी म्हणून. तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्याबरोबर, हा एक दिलासा त्यांना मला द्यायचा होता. आणि मी तुमच्यावर असणार आणि त्यांना काय पाहिजे ते मी देणार. आता ज्या लोकांना क्वारंटाईन केलं होतं त्या ठिकाणी मी त्यांच्यासाठी फळं, बिस्किट हे सगळं मी त्यांना नेऊन देत होते. कारण त्यांना दुसरं व्यवस्था होती, महापालिकेने खूप चांगली व्यवस्था केली होती. त्यांना जेवण वगैरे मिळत होतं, औषधं मिळत होती. पण जे आता महिना 20-25 दिवस ते राहत होते म्हणून त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं मिळावं म्हणून मी ते प्रयत्न करत होते. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आमचे नंदकुमार पाटील नेहरूनगरला राहतात आणि ते कोरोनाचे पहिले पेशंट कांजूरमधले. आणि त्यांना, त्यांच्याबरोबर जी लोकं होती त्या दिवशी त्यांना क्वारंटाईन केलं होतं पवईच्या IIT मध्ये. आणि दिवस संपले होते, त्यांना ठेवलेलं, त्यांना दिवस संपले होते पण महापालिकेकडे गाडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना घरी जाता येत नव्हतं. मला त्यांनी फोन केला, ताई असंच आहे पण आम्हाला गाडी नसल्यामुळे आम्ही घरी येऊ शकत नाही. मी माझा ड्रायव्हर घेतला आणि सरळ मास्क लावला आणि मी त्यांना आणायला IIT ला गेले. माझ्या घरच्यांना पण माहिती नव्हतं, मुलांना ह्या कुणालाच माहीत नाही मी तिकडे गेले, कारण मला जाऊन दिलं नसतं ह्यांनी. आणि ते लोक माझी वाट बघत, त्यांना विश्वास होता की काही करतील मी, ताई आम्हाला इथून बाहेर घेऊन जातील. आणि मी तिकडे गेले, गाडीत घातलं, त्यांना घेऊन आले. पण तिथले सिक्युरिटी गार्ड होते, त्यांनी मला सांगितलं की ताई मेहरबानी करा पण तुम्ही ना असं येऊ नका, कारण हे इकडे सगळे तेच पेशंट आहेत. म्हणजे त्यांनाही माझी काळजी वाटत होती. जसं माझ्या विभागामध्ये लोक मला बोलायचे ताई नका फिरू, तुम्ही नका फिरू, तसं माझे महापालिकेचे ते सुरक्षा रक्षक त्यांनाही वाटत होते की ताई तुम्ही येऊ नका, कारण असेच लोक इकडे आहेत सगळे. म्हणजे आपलं वागणं कसं असतं ना त्याच्यावर आपल्याला समोरून येणारा रिस्पॉन्स असतो. बरोबर बरोबर. आता माझ्या गुरुमीत जर मी नगरसेविका म्हणून जर वागले असते त्यांच्याबरोबर तर त्यांनी नसते माझी काळजी केली. जाऊ दे ना, येत आहेत तर येऊ दे ना बोलले असते. पण त्यांनी काळजीपोटी मला सांगितलं की ताई तुम्ही खरंच येऊ नका इथे. असे प्रसंग आले त्यावेळेला. मी झाले कोरोनाबाधित झाले जेव्हा मी आर्सेनिक गोळ्या महापौर मैदानात वाटत होते. भरपूर लाईन होती आणि तिथे उभं राहून मला चक्कर आली आणि मी तिथेच बेशुद्ध पडले. पण मला बाजूला लगेच हॉस्पिटलला नेलं. आणि त्याच काळामध्ये सगळे उद्योगधंदे बंद झाले होते, घरी लोक बसली होती, त्यामुळे त्यांची आर्थिक चणचण, घरी सामान नाही आहे अशी अवस्था होती. तर सगळ्या रेशन दुकानदारांची ऑफिसरची मीटिंग घेतली आणि जे सांगितलं होतं की आता तुम्ही रेशन फ्रीमध्ये द्या लोकांना. तर त्यांना सांगितलं तुम्ही प्रामाणिकपणे लोकांना रेशन द्यायचं, तिथे कुठली चालढकल करायची नाही, लोकांना त्रास द्यायचा नाही. आणि ह्या माझ्या किराणा दुकानदार जे आहेत कांजूरमधले त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं आता घरी किराणा माल तर पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्या, मी माझ्या अकाउंटवरून ते नंबर टाकते, लोकांना आवाहन करते की तुम्हाला जर कुठल्या दुकानातलं किराणा माल घ्यायचा असेल तर ह्या नंबरवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. दुकानदारांचे नंबर दिले म्हणजे दुकानदार ते सामान भरून ठेवतील आणि भरल्यानंतर तुम्हाला बोलवतील, किंवा तुम्ही येणार नसलात, येऊ शकत नसलात तर माझे कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत सामान आणून देतील, पैसे त्यांचे फक्त द्या. आणि खरंच माझ्या लोकांनी तसं केलं, माझं ऐकलं, दुकानदारांनी ऐकलं आणि त्यामुळे दुकानात गर्दी झाली नाही. एक येऊन घेऊन जात होते. हो. आणि पोलीस स्टेशनचं सहकार्य झालं, महापालिकेचं सहकार्य झालं आणि माझ्या लोकांनी माझ्या ऐकलं. जे काही मी सूचना करत होते, जे काही मी सांगत होते ते माझी माणसं ऐकत होती. म्हणून एस वॉर्डमध्ये 14 वॉर्ड आहेत. सगळ्यात कमी कोरोना बाधित माझ्या वॉर्डमध्ये होते. कारण ते एक जे समतोल होता तो राखायचा नागरिकांनी प्रयत्न केला आणि मीही त्यांना काय पाहिजे ते देत राहिले. तुम्ही हायजीन मेंटेन केली, कार्यकर्त्यांना रेडी केलं, स्वतः रेडी झालात. ही
ही सगळी जी एक तुम्ही योजना आखली आणि त्यातून तुम्हाला मला वाटतं इथल्या नागरिकांना दिलासा मिळाला. आता शिवसैनिक म्हणून तुम्ही अनेक वर्ष कार्यरत आहात. तेव्हाची शिवसेना आजच्या शिवसेनेमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? कारण कुणालाच कल्पना नव्हती की काहीतरी अशी घटना घडेल की एका शिवसेनेचे 2 पक्ष होतील, एक मशाल मध्ये दिसेल आणि एक धनुष्यबाण चिन्ह, असे 2 वेगवेगळे चिन्ह दिसत आहेत. तर सुवर्णाताई काय म्हणून बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते त्यांना तुमची पहिली भेट आणि त्यानंतर जेव्हा 2 शिवसेना झाल्या तेव्हाचा तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? एकच उदाहरण तुम्हाला देईन मी. ज्या वेळेला एक समाजवादीच्या नगरसेविका सभागृहात होत्या, त्या एकदा साहेबांबद्दल असं वाईट बोलल्या, बाळासाहेबांबद्दल. तेव्हा मी काय बोललो नाही. दुसऱ्यांदाही बोलल्या. तिसऱ्यांदा आम्ही सभागृहात मारलं तिला आणि आम्ही 5 जणींना मग मातोश्रीवर आम्ही गेलो. साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि आम्हाला शाबासकी दिली की तुम्ही रणरागिणी आहेत. आणि दुसऱ्यांदा सभागृहामध्ये अशीच एक घटना घडली तर उद्धव साहेबांनी आम्हाला त्यांची माफी मागायला लावली सभागृहामध्ये, कमिशनरची. हा फरक आहे. साहेबांनी आम्हाला घडवलं, तुम्ही कसं अन्यायाविरुद्ध पेटून उठायला पाहिजे, अन्याय सहन करायचा नाही. आणि म्हणूनच मग ह्या अशा 2 हे झाले ना, कारण ती तुलना झाली. बाळासाहेबांच्या वेळची जी शिवसेना होती, जे शिवसैनिक होते आणि आता नंतरचे, त्यामुळे ही तुलना झाल्यानंतर थोडंसं आक्रमकपणा हा शिवसैनिकांमध्ये असायलाच पाहिजे आणि तो होता. आणि म्हणून अन्याय सहन करायचा नाही ह्या युतीने सगळे बाहेर हा पडले. आक्रमकपणा जो आहे तो अस्मितेसाठी, शिवसेना टिकवण्यासाठी आहे की कशासाठी आक्रमक? म्हणजे उद्धवजी जे आहेत त्यांचा स्वभाव तसा आहे म्हणून शिवसैनिकांनी तसं वागू नये असा दबाव होता तुमच्यावर, किंवा ते सांगतील तसं वागावं लागायचं? आणि सगळे आक्रमक जे आहेत कार्यकर्ते ते शिंदे साहेबांबरोबर आहेत. हां, मग काही गोष्टी पटल्या नाहीत, काही स्थानिक लेवलच्या काही गोष्टी आहेत. तिथे सगळेच काही उद्धवजींना दोष देऊन आलेले नाही आहेत. तर स्थानिक पातळीवर सुद्धा आम्हाला त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा आणि म्हणूनच बाहेर पडावं लागलं. माझी रिक्षा युनियन आहे, 500 रिक्षावाले माझे आहेत, त्यांची मी अध्यक्ष आहे. ते लोक जात होते शिंदे साहेबांकडे, पण ते जाऊ नयेत, म्हणजे इकडे येण्यापूर्वी ते जाऊ नयेत म्हणून मी प्रयत्न करत होते, आमदारांना भेटत होते. आमदारांचा विरोध होता त्या गोष्टीला. जे आधीचे होते त्यांना अध्यक्ष ठेवायचं होतं आणि रिक्षावाल्याने ते मान्य नव्हतं. आणि त्यामुळे मग मी मातोश्रीशी संपर्क साधला. सगळे आमचे रिक्षावाले तिकडे घेऊन गेले मातोश्रीवर आणि उद्धव साहेबांनी मला अध्यक्ष म्हणून घोषित केलं. सामनामध्ये माझं नाव आलं, पण ते नाव आल्यानंतर सुद्धा आमदार मानायला तयार नाहीत. आमच्या तक्रारी पोलीस स्टेशनला जायला लागल्या. म्हणजे सामनामध्ये नाव येऊन तुम्हाला सामना करावा लागला? हो, सामना करावा लागला, खरं आहे. आणि त्यामुळे मग रिक्षावाले म्हणाले, ताई तुम्ही निर्णय घ्या, असा पण तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही निर्णय घ्या. आणि त्यामुळे मग हा निर्णय घेतला. शिवसैनिक तयार होते, ते मला माझ्यावर होणारा अन्याय बघत होते आणि नाक दाबून बुक्याचा मार मी सहन करत होते. अक्षरशः मी रात्री माझ्या गॅलरीत बसून रडायची की मी एवढं काम करते तरी पण आमदाराचं समाधान होत नाही, आमदार माझ्या विरोधात आहे. आणि त्यामुळे मला मग शेवटी आज मी ह्या क्षणाला सांगते, मला आज आत्ता ह्या वेळेला मला त्या आमदारांनी तिकीट दिली नसती जर मी तिकडे असते तर. आता मी तिकिटासाठी आले अशातला भाग नाही, पण अन्याय मला सहन झाला नाही, कारण माझ्याकडे कर्तृत्व आहे. आणि हे कुठेतरी माझ्या रिक्षावाल्यांना कळलं, माझ्या कार्यकर्त्यांना कळलं. त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही निर्णय घ्या. आणि आज माझ्या शाखेत कितीतरी शिवसैनिक आहेत माझ्यासोबत. आमदारकी लढले, 50,000 मतं मिळवले, तेव्हाही शिवसैनिक होते, विभागातले नागरिक होते आणि माझं काम होतं. आजही काम मी चॅलेंज करते, आमदारापेक्षा माझं काम माझ्या वॉर्डमध्ये जास्त आहे. क्या बात, पूर्ण विधानसभेत त्यांचं काम नाही, तेवढं काम माझ्या एका वॉर्डमध्ये. क्या बात आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास तर होतोच. त्यामुळे काय संघर्ष केला आजपर्यंत तुम्ही? कारण तुमची कारकिर्दी मी ऐकले 92 पासून 90 पासून 97 ला पहिल्यांदा नगर. तुम्ही तेव्हा तर खूपच यंग असाल. तेव्हाचं राजकारण आजचं राजकारण बदललेलं दिसतंय आपल्याला, पण तुमचा जो पूर्ण काळ जो आहे तो 30-35 वर्षांपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, इतकी मोठी जर्नी आहे, पॉलिटिकल जर्नी. अपडाऊन्स तर अनेक पाहिलेत तुम्ही, अनेक राजकारणाबरोबर तुम्ही वावरल्या सुद्धा, फाईट सुद्धा केली आहे. एक अशी आठवण मला जाणून घ्यायची तुमच्याकडनं, काही अशा गोष्टी तुमच्यावर घडल्या आहेत का जिथे तुम्ही न्यायासाठी उभ्या राहिलात पण
न्याय कुणाला मिळवून देण्यात तुम्हाला अपयश मिळालं, त्यानंतर तुम्हाला मानसिक त्रास खूप झाला किंवा तुम्ही प्रयत्न खूप केले पण कुठेतरी तुम्हाला ते नाही करता आलं, असं काही आहे तुमच्या? खरं तर माझ्यावरच खूप अन्याय झाला होता, पण तिथे मी ठाम होते की आत्ता जरी माझ्यावर अन्याय झाला तरी पण मला यश मिळणार आहे, कारण तेवढं माझ्याकडे लोकांसाठी करण्यासारखी बरीचशी ऊर्जा आहे. आणि म्हणून 92ला तिकीट नाही मिळेल तरी मी थांबले नाही ना, काम करत राहिले. पण ही व्यथा मी साहेबांना सांगितली. साहेब आणि मासाहेब होत्या त्यावेळेला, कारण 92ची निवडणूक झाली, मला तिकीट मिळालं नाही. तिकीट त्यासाठी मी कामसुद्धा त्यांचं केलं, ज्या उभ्या होत्या त्यांचं. पण तरीसुद्धा ह्या लोकांनी मला त्रास दिला. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मी साहेबांना भेटायला मातोश्रीवर गेले. तेव्हा साहेब फोन घ्यायचे आणि साहेबांनी फोन घेतला आणि मी सांगितलं, मग साहेब मला भेटायला यायचं. तर साहेब म्हणाले ये. आणि मी माझी बहीण आणि माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं, त्यांना घेऊन मग साहेबांचे आशीर्वाद घ्यायला पण गेलो. आणि तिकडे मी सांगितलं माना की मा असं असं माझ्यावर हे लोक त्रास देत आहेत, मला काही काम करायला देत नाही. मा म्हणाल तू काम कर, तू यशस्वी होशील आणि मी सांगते शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख करायला तुला. मासाहेबांची हे होती शिफारस की तू शाखाप्रमुख तिकडे हो. आणि मला 95ला शाखाप्रमुख केलं. आणि शाखाप्रमुख झाल्यानंतरही माझं काम सुरू झालं. 500 महिला सदस्य माझ्या होत्या. क्या बात. त्यावेळेला शाखेतले जे होते ना शाखाप्रमुख आणि नगरसेवक, ते विरोधात असताना 500 महिलांना सभासद केलेलं मी. आणि प्रचंड मोठी माझी महिला आघाडी. आणि माझं विशेष आहे की ज्या वेळेला शेवटचा दिवस असतो 1-2 दिवस आधी फक्त महिलांची रॅली, मी 1001 महिला असतात, फक्त महिला, एकही पुरुष नाही. बॅनर पकडायला, बोलायला, घोषणा द्यायला सगळं महिला करतात. आणि 1000 महिलांची रॅली माझी असते दर ह्या महापालिकेला. त्यामुळे लोकांना माहिती आहे की एवढ्या जर महिला यांच्या सोबत आहे तर यांचा विजय नक्कीच आहे ना. आणि त्यामुळे 97ला तुम्ही लढलात, तिथे तुम्हाला विजय मिळाला. हो. त्यानंतर मग तुम्ही पाठीमागे वळून पाहिलं नाही. मध्ये जरा 10 वर्ष मी नव्हते. एक चुकीचा माझा निर्णय झाला, त्यामुळे मी नव्हते. पण मी काँग्रेसमध्ये त्यावेळेला गेले, कारण प्रत्येक वेळेला नारायण राणेसाहेब हे माझ्याकडे यायचे. मग कुठलाही कार्यक्रम असू दे, शिवसेनेचा कुठलाही नेता यायचा नाही, पण ते यायचे. आणि एक डाकेसाहेब, लीलाधरजी डाकेसाहेब आमचे नेते होते आणि या विभागाचे आमदार होते. त्यांच्यासोबत काम केलं. ते एक असायचे आणि नारायण राणेसाहेब असायचे, बाकी कुणी आमच्याकडे यायचं नाही. आणि आणि हा मला त्रास तर होताच. आणि म्हणून मग मी तो निर्णय घेतला आणि 10 वर्ष मी पण निवडून नाही आले. आणि पण मी गेल्यानंतर इथे दुसरंही कोणी निवडून आलं नाही शिवसेनेचं. त्यामुळे मला सगळे बोलत होते की खंत होती मनात. त्यांच्या मनात होती, पक्षप्रेम होता. हो, नारायण साहेबांबरोबर गेल्यानंतर पण पक्षप्रेम होता, कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर होता शिवसैनिक म्हणून. तो आजही आहे. मला वाटतं आजही तुम्ही धनुष्याबरोबर आहात. आता धनुष्यबाण जेव्हा फर्स्ट टाइम जिंकून आलेला, तुमची आणि बाळासाहेब ठाकरेंची पहिली भेट आठवत असेल, थोडासा आम्हाला किस्सा जाणून घ्यायला आवडेल. पहिल्या भेटीला काय घडलं होतं आणि काय प्रसंग होता? पहिल्यांदाच निवडून आले ना, रात्री रिझल्ट लागला. मला वाटतं खूप 1:30 वाजलेलं ना रात्रीचं, 1:30 वाजला होता रात्रीचा. आणि इथेच होतं नेहरूनगर शाळेमध्ये, तिथेच मतमोजणी होती आणि पूर्ण रस्ता पॅक. त्यावेळेचे शाखाप्रमुख माझ्यापेक्षा सक्षम होते ते, पण त्यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या बायकोला उभं केलं होतं. आणि त्या सुनील राऊत पण होत्या. त्या बंडखोरी करण्यामध्ये सुनील राऊत पण होते, ते सुद्धा माझ्या विरोधात होते. मासाहेबांचा बॅनर लावला तर तो त्यांनी काढायला पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती. आता म्हणतायत ना कट्टर आणि गद्दार. पहिला गद्दार ह्यांनी केली गद्दारी, सुनील राऊतने, बाबा कदम आणि विजय तोडणकर. आणि मग टफ तर होती, खूप टफ होती. मी पण म्हणजे जिंकण्याची आशा सोडली होती. पण जेव्हा मतमोजणी सुरू झाली तर एक रिझल्ट येत होते. पण माझं नेहरूनगर आणि इकडच्या मतपेट्या जेव्हा फुटायला लागल्या तेव्हा मी 550 मतांनी निवडून आले. क्या बात आहे. पहिल्यांदा 550 मतांनी निवडून, अनएक्सपेक्टेड म्हणजे. हो. आणि पोलिसांनी सांगितलेलं अजिबात इथे घोषणा वगैरे द्यायच्या नाहीत, रिझल्ट आधी कोणी सांगायचं नाही. पण आमचा एक कार्यकर्ता होता रवी चव्हाण म्हणून, ते सातत्याने माझ्याबरोबर असायचे. त्यांनी फक्त आले आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो बोलल्यावर लोकांना कळलं की ताई निवडून आल्या. क्या बात आहे. आणि तुम्ही जेव्हा बोलताय ना तर मला पण असे शहारे उभे राहतात. म्हणजे मी व्हिज्युअलाइज करतोय की ते काय क्षण असतील, कारण एक महिला पॉलिटिशियन्स बरोबर टक्कर देते,
तुमच्या विरोधात लोक आहेत, तुमच्याच पक्षातली लोक विरोधात आहेत, त्यावेळी काय तो प्रसंग असेल. 550 मतं राईट, हं. त्या तुम्ही आशाही सोडून दिली होती. पण तुम्हाला आठवत आहे की बाळासाहेब ठाकरेंचा एक जो हात आहे अनेक नाक्यांवरती आपल्याला दिसतो, मला वाटतं मी पण केले. हा, तो जो हात आहे तो आशीर्वाद तुमच्या पाठीशी होता नेहमी. म्हणूनच ते मी हाताची तिथे प्रतिमा क्या बात. निर्माण केली आहे. आशीर्वाद. आणि त्यांनी मला मासाहेबांचे आशीर्वाद होते की तू काम करत राहा, तुला यश येईल. आणि मी शाखा प्रमुख म्हणून पण भरपूर काम केलं. जेव्हा पण माझी कामं होती तेव्हा पण लोक माझ्याबरोबर होते. लोकांच्या अडचणीला मी जात होते. दंगलीचा एक प्रसंग सांगते. 93ची दंगल, त्यावेळेला पोलीस स्टेशनला मोर्चा आला. प्रचंड लोक होती इकडे, खूप रस्ता भरलेला होता. आणि लोकांना बघून त्यावेळेचे DCP लिंगलोवा म्हणून होते, त्यांनी लोकांना बघितलं आणि हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यावर लोक सगळीकडे पसरली, कोण पडलं, गटारात पडलं. आणि एक दगड त्यावेळेचे ACP महादेव मुंजे साहेब होते, त्यांच्या कानाला पण लागला दगड आणि पूर्ण रक्तबंबाळ. आणि ह्यांचं नेतृत्व मी केलेलं एकटीने. त्यावेळी निवडून आले नगरसेवक पण आले नाही, बाबा कदम पण आले नाही, कोणी आले नाहीत. त्या सगळ्यांचं नेतृत्व मी एकटीने केलं. पण ते महादेव मुंजे साहेब मला बहीण मानायचे. कुठलंही पद नाही आहे तरीसुद्धा ACP सारखे हे मला बहीण मानायचे. त्यांनी सांगितलं कुणावर केसेस घेऊ नका. आणि ते सगळं हँडल केलं. ती दंगलीने मला जास्त नाव दिलं. लोकांच्या नजरेत मी त्यावेळेला भरले की ही शिवसेनेची बाई आहे आणि ही डॅशिंग आहे. हिने एवढ्या दंगलीमध्ये सुद्धा हिने हे म्हणजे एक नेतृत्व उभी राहिली केलं आणि आमच्याबरोबर उभी राहिली, संघर्ष केला. कांजूरमध्ये मुस्लिम वस्ती फार कमी आहे, त्यामुळे ज्या काही 2-4 लोक होती. आणखी एक प्रसंग तुम्हाला सांगते. आमचं महाडी कंपाऊंड आहे, तिथे एका घरामध्ये त्या मुलीचा मित्र आला होता आणि तो मुस्लिम होता. आणि तिथे राहणाऱ्या आमच्या सगळ्या लोकांना कळलं की तो मुलगा मुसलमान आहे. आणि त्याला मारण्यासाठी सगळे लोक तिकडे उभे राहिले. आणि मला कळलं तर मला सांगायला आले, ताई असं असं आहे. मी पोलीस स्टेशनला फोन केला, म्हटलं तुम्ही कोणीतरी या आणि त्या मुलाला पाठीमागून घेऊन जा. तो पण कुणाचा तरी आईवडिलांचा मुलगा आहे. आणि आज रागाच्या भरात जरी आहे आमच्या लोकांनी केलं तरी पण त्यातली लोक, काही लोक उद्ध्वस्त होतील, तेही आज जातील ना. तो प्रसंग या दंगलीच्या वेळचा. आणि त्यामुळे लोक शांत झाली. नंतर मी त्यांना समजून सांगितलं, बघा मी तिकडनं त्याला बाहेर काढले, तुम्ही रागाच्या भरात माराल पण तुम्ही पण 10-15 लोक जाल ना आतमध्ये, बरोबर. तर ते होऊ नये म्हणून मी असं केलं. त्यांनाही ते पटलं की ठीक आहे, ताईंनी केलं ते योग्य केलं. असे आणि कुठल्याही प्रसंगात मी लोकांसमोर असते आणि लोकांमध्ये असायलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी आपण बोलतो. लोकप्रतिनिधी ही आम्हाला दिलेली पदवी आहे ना. बरोबर. नगरसेवक तर बोलतात, पण लोकप्रतिनिधी, मग तो नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, मग तो कुटुंब प्रमुख म्हणजे आपल्या विभागात येणाऱ्या प्रत्येक संघर्षामध्ये त्यांनी उभं राहायला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला विचारलं की बाळासाहेब ठाकरेंची पहिली भेट, तुम्ही मला अनेक किस्से सांगितले, पण तो काय किस्सा आहे जेव्हा पहिली भेट होते? आणि मला वाटतं ती भेट म्हणजे सगळ्या शिवसैनिकांसाठी एक मेमरी देणारी आहे. मला वाटतं तुमची ती मेमरी आज ताजी होऊ द्या या पॉडकास्ट निमित्त. आईबरोबर कधीतरी मातोश्रीवर जायचा योग यायचा, तेव्हा अनिल वरळीकर म्हणून होते आणि कुणाला सोडायचं एकदम स्ट्रिक्ट. त्यामुळे तिथे जाताना एक भीती असायची साहेबांबद्दल, एक कुतूहल असायचं, एक आपुलकी असायची. लहान होते ते तर ती असायची. पण लग्न झाल्यानंतर मग मात्र पहिल्यांदा निवडून आले आणि साहेबांना भेटायला गेले. साहेबांनी मला विचारलं, तुम्ही नगरसेविका ना? अरे त्याने विचारलं, ते असं काय बोलावं काय नाही असं झालं होतं तेव्हा, की साहेब मलाच विचारतायत. एवढ्या लोकांमध्ये त्यांनी मला ओळखलं की तुम्ही नगरसेविका ना आता? म्हटलं साहेब हो, तुमच्या आशीर्वादाने. आणि त्यांच्यासमोर जायचं तर बोलतीच बंद होते. काय बोलायचं त्यांच्यासमोर, इतकं मोठं व्यक्तिमत्व. आणि नंतर आम्ही ना इथे मैत्रिणी राजुल पटेल, अनिता बागवे, आदिती, श्वेताली अशा आम्ही ना इथे गेलो वैष्णवदेवीला. आणि नंतर खरेदी करण्यासाठी आम्ही जम्मूच्या मार्केटमध्ये फिरत होतो. आणि तिथे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मुंबईच्या पार्षद आहोत, नगरसेविका आहोत. तर म्हणतात, आपने बालासाहेब ठाकरे से कभी मिले थे? बोला हम उनके ही है. अरे आप लोग बहुत लकी है, उनसे मिलते, उनसे बात करते. म्हणजे एवढं बाळासाहेबांबद्दल इतकं लोकांना आपुलकी. आदर. काश्मीरमध्ये
एक आदर. आणि त्यांचे आम्ही नगरसेवक आहोत म्हणून त्यांनी आम्हाला इतका मानसन्मान तिकडे दिला. लगेच चहा वगैरे सगळं. आपल्याला असं वाटतं की काश्मीरचे लोक सगळेच पाकिस्तानी आहेत, पण नाही, तसं नव्हतं. त्यांनी साहेबांचं म्हणजे साहेबांना काश्मीरमध्ये सुद्धा मानणारे लोक आहेत. आणि वा वा. किती त्यांनी म्हणजे स्वतःचं त्यांनी एक असं विश्व निर्माण केलं साहेबांनी. त्यांनी लोकांना घडवलं. आमच्यासारख्यांना घरात राहणाऱ्या महिलांना एवढी ताकद दिली अक्षरशः. म्हणजे त्यांचं विचार करायला लागलो ना तर कधी कधी अशी, साहेबांनी कसं आम्हाला घडवलं, आम्ही कसे होतो, घरातून बाहेर पडायचं नव्हतं. उंबरठ्याच्या बाहेर मग आमच्या चाळी होत्या कलेण्यामध्ये. भाडं द्यायला कोण आलं तरी पण भाडं घ्यायचं आणि गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. पण आता मी हजारो लोकांसमोर बोलते. आता मला भीती वाटत नाही. पण हे कुणी दिलं? साहेबांनी. बरोबर आहे. साहेबांनी म्हणूनच घडवलं. मला वाटतं की जे जुने शिवसैनिक आहेत आज त्यांची जी विचारधारा आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत ते मराठी माणसाला, महाराष्ट्राला घडवण्यासाठी ते झगडताना दिसतात, रस्त्यावरती दिसतात. आणि तुमचा संघर्ष मला त्यातून एक जाणवतोय. आता मला, तुम्ही ठाण्यापासून फार जवळ आहे कांजूर. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे खूप मोठं नाव आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कुठलं नाव मोठं असेल महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये तर ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं आहे. त्यांची भेट कधी झाली आणि कोणता तो प्रसंग होता जेव्हा तुम्हाला तो क्षण लाभला? जेव्हा 1997ला मी पहिल्यांदा नगरसेविका झाले तर जे एक अरविंद कोलते म्हणून शिवसैनिक होते आणि त्यांचा मित्र ठाण्याचा शाखा प्रमुख होता, कळव्याचा, ठाण्याचा. तर त्यांनी सांगितलं की ताई आपण दिघे साहेबांना भेटायला जाऊया. आणि त्यांनी वेळ घेतली. तर आम्ही एका रात्री गेलो, 9 वाजता गेलो तर साहेब नव्हते. तर आणि त्यांनी 9 वाजता आम्हाला बोलवलेलं. आम्ही गेल्यानंतर लोक म्हणतात नाही साहेब आता पहाटे येणार. तर म्हटलं नाही, आम्हाला साहेबांनी आत्ता बोलवलं. मग बोलवलं असेल तर थांबा, पण साहेब आता पहाटे येणार, आता काय येणार नाही. तर आम्ही तिथे थांबलो आणि खरंच साहेब आले सांगितलेल्या वेळेला. हां, सांगितलेल्या वेळेला आले. मला शाल दिली, पांघरली. एक असं व्यक्तिमत्व ना ते की त्यांच्याकडे बघितलं म्हणजे आपण बघूच शकत नाही, त्यांच्या नजरेला नजरच देऊ शकत नाही. एक जबरदस्त ताकद असलेली व्यक्ती ती, शक्ती त्यांच्यामध्ये होती की त्यामुळे ना एक ऊर्जा त्यांच्याकडनं सुद्धा मिळाली. आणि त्यांनी कसे शिवसैनिक तिथे पण घडवले ठाण्यामध्ये. आणि त्याचपैकी आज आपले एकनाथ शिंदे साहेब आहे. आता एकनाथ शिंदेबरोबरची पहिली भेट, मला वाटतं पूर्वी एकच पक्षानंतर वेगवेगळे पक्ष, ते तर ठीक आहे, ती जर्नी होती. पण तुम्ही कधी भेटलात त्यांना? तसं भेटलेले. आता भरत गोगावले होते आमचे शेठ, भरत शेठ. त्यांना आता जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा त्यामध्ये कुठलं तरी मंत्रीपद मिळावं यासाठी मी रायगडचे संपर्क प्रमुख होते त्या शिवसेनेमध्ये. त्यामुळे आम्ही सगळे पदाधिकारी शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो की यांना कुठलं तरी मंत्रीपद द्यावं. तेव्हाची भेट. आणि तसं बघितलं ना तर ठाण्याशी आमचा जास्त संपर्क नाही. दिघे साहेब गेले ना त्या दिवशी मी ठाण्यात होते. ज्या दिवशी गेले त्या दिवशी आम्ही ठाण्यात होतो. 2001 राईट? हां. आणि ते सगळे दगडफेक झाली, गाड्या फोडायला आले, सगळं ते बघितलंय मी. आणि असंच मग आम्ही निघाल्यानंतर माझ्या गाडीवर पण आले काठी घेऊन हे करायला. तर म्हटलं अरे मी पण शिवसैनिक आहे. मी त्यांना हात केला, मी पण शिवसैनिकच आहे. तेव्हा ते बाजूला झाले. पण ते एवढे सगळे चिडलेले होते ना की हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस कसा काय जाऊ शकतो, तुमच्याकडे ॲडमिट आहे आणि एक VIP आहे, पण त्यांच्यावर का नाही ट्रीटमेंट होऊ शकली, अटॅक तिथे येतो आणि जातात. हे न पटण्यासारखं होतं शिवसैनिकांना. आणि त्यांनी जे ठाण्यामध्ये केले, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक दुकानामध्ये त्यांचे फोटो आहेत. दिघे साहेब म्हटलं तर सगळ्यांचं एक जवळचं माणूस, जवळचा आपला माणूस. आणि त्यांची ती प्रतिमा ठाण्यामध्ये सगळीकडे शिवसैनिकांमध्ये, तिथल्या नागरिकांमध्ये हे वेगळे पण त्यांच्यातलं होतं. त्यामुळे त्या माणसाबद्दल खूप आदर आहे, खूप आदर आहे. आणि आता आम्ही खूप जवळ गेलो त्यांच्या. आज ते असायला पाहिजे होते खरं तर. त्यांनाही बरं वाटलं असतं की माझा एक शिवसैनिक घडवलेला आज राज्याचा मुख्यमंत्री झाला होता आणि ते चांगलं काम करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आज असंख्य, जशी आपण दिघे साहेबांना महिला राखे बांधायच्या ना सगळे हातभर, तसंच एकनाथ शिंदे साहेबांना आहेत बहिणी. जिथे जातील तिथे ह्या लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना सख्या भावासारख्या मानतायत. कारण त्यांनी केलंय त्यांच्यासाठी. त्यांचे हात राख्याने भरतात.
पण तुम्हाला काय वाटतं की ही जी वरची लढाई असते त्याच्यामध्ये खाली जे कार्यकर्ते आहेत, तुम्ही नगरसेविका होत्या किंवा कार्यकर्ते आहेत, या वरच्या लेवलला जी वादावाद होते किंवा आपसामध्ये इगो जो होतो, क्लॅशेस होतात, त्याचा परिणाम पडतो. कारण काय होतं की खालच्या लेवलला तर कार्यकर्तेच काम करत, तुम्ही पण त्यातल्याच एक आहात. तुम्हाला आणि पदाशी पण काही घेणं देणं नव्हतं. तुम्ही शून्यातून हे विश्व निर्माण केलेलं व्यक्तिमत्व आहात. आज तुम्हाला एक व्यक्ती म्हणून स्वाभिमान तर आहेच, पण या परिसरात वावरताना तुम्हाला एक सन्मान देखील मिळतोय एक व्यक्ती म्हणूनच. पण तुम्हाला वाटतं की प्रत्येक वेळी चिन्ह जो आहे पक्षाचा तोच मानला जातो खरा शिल्लेदार? चिन्हच आहे की लोकांना वाटतं की खरा चिन्ह जो आहे तो उद्धवजींचा आहे, शिंदेंचा नाही आहे? पण मग खरी शिवसेना कोणाची आहे काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून? नाही नाही, खरी शिवसेना तर शिंदे साहेबांनी सांभाळली. जी आक्रमकता आता शिवसेनेमध्ये, जे त्यांचे विचार आहेत, ज्या गोष्टीसाठी हिंदुत्वासाठी शिवसेना प्रमुख लढले, आमच्यावर ते बिंबवलं त्यांनी. कधीच काँग्रेसशी त्यांनी युती केली नसती, कधीच केली नसती, पण ते उद्धवजींनी केलं. त्यामुळे जे आधीचे शिवसैनिक आहेत त्यांना ही गोष्ट पटलेली नाही आहे आणि म्हणून हे सगळं घडलं. तसेच राहिले ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी पटत नव्हत्या, पण आपण ठाम राहायला पाहिजे होतं. तसं उद्धवजी राहिले नाहीत. आज त्यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आणि त्यामुळे जे आपलं हिंदुत्व जे आहे ते मागे पडलं आणि ते जपले आता शिंदेसाहेबांनी. आणि त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र चालवला 2.5 वर्ष, आज खरं साहेब असते ना तर त्यांना शाबासकी दिली असती. साहेबांचं होतं, जे शिवसैनिक चांगलं काम करत आहेत त्यांना साहेब शाबासकी द्यायचे. मी पहिली प्रभाग समिती अध्यक्ष झाले 2000 साली. प्रभाग समिती अस्तित्वात आल्या, त्यात आम्ही 2 नगरसेविका अध्यक्ष झालो, मी आणि शिवताली पाटील. आणि आम्ही असं काम केलं ना की साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकलाय, तर त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. दोघी आम्ही अतोनात काम करत होतो आणि हे साहेबांपर्यंत पोचत होतं. साहेबांनी बोलले, माझ्या 2 नगरसेविका अध्यक्ष झाल्यात, पण त्या खूप चांगलं काम करत आहेत. इतकं त्यांचं बारीक लक्ष असायचं, कोण काम करत आहे, त्यांना शाबासकी द्यायला पाहिजे, त्यांना ऊर्जा द्यायला पाहिजे, आशीर्वाद द्यायला पाहिजे, हे साहेबांनी जपलं होतं. साहेबांचे विचार लोकांपर्यंत आम्ही पोचवत होतो, पण साहेबांनी ते आमच्या डोक्यात घातले होते की आपल्याला असं करायचं आहे. सगळ्यांना मान सन्मान देऊन ते करत होते. ज्या गोष्टी पटत नव्हत्या त्या करतच नव्हते. आणि ज्या माझ्या लोकांसाठी ज्या योग्य आहेत, या महाराष्ट्रासाठी योग्य आहेत, या मुंबईसाठी योग्य आहेत, ते साहेब करत होते. आता तुम्ही पूर्ण पॉलिटिकल जर्नी सांगितली, मला पक्षांबद्दल पण मी जाणून घेतलं. मातोश्रीवरती जाण्यासाठी दडपण असायचं किंवा उद्धवजीशी बोलताना काय फरक आहे उद्धवजी आणि एकनाथ शिंदेशी बोलतानाचा तुम्हाला वाटतो? म्हणजे तुम्हाला कधी भासलं असेल की फोन करताना विचार करावा लागतो शिंदे साहेबांना? नाही. आणि उद्धवजींना होता? उद्धवजींचा स्वभाव एक वेगळा आहे, शिंदे साहेबांचा वेगळा आहे. उद्धवजींकडे जेव्हा मी त्या ह्याच्यात होते, मला विभाग प्रमुखसाठी रश्मीवहिनीने सांगितलं होतं उद्धवजींना, आणि माझं काम पण होतं. ह्या उद्धवजींनी मला विभाग प्रमुख केलं नाही, कारण आमदाराच्या सांगण्यावरून. मी इकडे आल्यानंतर ज्या दिवशी मी प्रवेश केला त्याच दिवशी शिंदे साहेबांनी मला उपनेता केलं. हा एक फरक आहे, त्यांना माणसाची पारख आहे आणि ते दुसऱ्या कोणाचं ऐकत नाहीत. त्यांचं स्वतःचं एक मत आहे की त्यांनी एकदा माणसं हेरली की ही व्यक्ती काम करणारी, ह्या माणसावर ही जबाबदारी द्यायला पाहिजे, आणि शिंदे साहेब ती जबाबदारी देतात. मग कुणी कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. आणि उद्धव साहेबांचं काय आहे, उद्धव साहेब खरं व्यक्ती म्हणून ते चांगलेच आहेत, प्रश्नच नाही, पण जी राजकारणामध्ये जी कमांड असायला पाहिजे ना त्यात ते कमी पडतात. त्यात ते कमी पडतात आणि त्या तळागाळातल्या लोकांना भेटत नाहीत, वरच्याच लेवलला ते भेटतात. त्यामुळे खाली काय चाललंय ते त्यांना कळत नाही, कार्यकर्त्यांच्या समस्या कळत नाही, बेसिकली हे बोलायचं. बघा, आता इतक्या गप्पा मारल्या, मला तुमची जर्नी तर कळली आहे, पण जाता जाता हे जे युवक तुम्हाला बघताय, पॉलिटिशियन्स किंवा पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी युवकांना एक जाता जाता मेसेज काय असेल? नाही, युवकांनी यायलाच पाहिजे, पण आता त्यांनी स्वतःला सक्षम पण केलं पाहिजे. फक्त पदासाठी न येता आपल्याला लोकांनी स्वीकारायला पाहिजे, आपण त्यांच्यामध्ये जाऊन काम करायला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडवायला हवेत. फक्त पद घ्यायचं तर त्याने आपण पुढे जाऊ शकत नाही. मी शाखा प्रमुख व्हायच्या आधी लोकांमध्ये जात होते, 500 महिला सदस्य केल्या, त्याच्यानंतर मी 5 वर्षांनी शाखा प्रमुख झाले 95ला.
5 वर्षांनी मी शाखा प्रमुख झाले. आत्ताच्या युवकांना असं वाटतं की आम्ही गेल्याबरोबर आम्हाला पदं मिळायला पाहिजे, बरोबर. आणि तेव्हा एकच कुठलं तरी पद असायचं आणि बाकीचे सगळे शिवसैनिक. आता शिवसैनिक म्हणजे आमच्या पक्षाबद्दल बोलते, शिवसैनिक राहिलं ठीक आहे, पण सगळ्यांना पदं हवी आहेत. हम्म. युवक काम करतायत. आता माझ्याकडे पण युवासेना आमची आहे, चांगले काम करते. महिला आघाडी तर माझी जबरदस्त आहे. शाखेमध्ये पाय ठेवायला जागा नसते एवढ्या महिला आमच्या शाखेत असतात. शिवसैनिक आहेत आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. मी त्यावेळेला हे माझे मिस्टर खूप कार्यरत असायचे, त्यांच्याबरोबरचे शिवसैनिक मध्यंतरीच्या काळामध्ये येत नव्हते, आता पुन्हा यायला लागले शाखेमध्ये, वा, पुन्हा वा. यायला लागले. ते काही पण गोष्टी युवक म्हणून काम करतायत आजच्या हां डेटमध्ये. हां क्या खरं बात आहे. आता आमच्याकडे तिसरी पिढी काम करते, म्हणजे हम्म. ह्यांच्याबरोबर म्हणजे आमच्याबरोबरचे, त्याच्यानंतर आलेल्या महिला, आता त्यांची मुलं, वा. अशी तिन्ही पिढ्या काम करत आहेत. त्यामुळे एक बरं वाटतं की मी सगळ्यांशी जुळवून घेतले. हो, तुमचा लोकल कनेक्ट आहे. हां, आता त्या मुलं युवासेना तरुण आहेत, त्यांच्याशी माझं जुळतं. माझ्या मुलासारखी मुलं आहेत, त्यांच्या मुलाच्या वयाची, तेही माझ्यासाठी काम करत आहेत. आता आमच्याबरोबरची आहेत, तेही काम करत आहेत. आणि म्हणून मला हे सगळं सोपं वाटतं. जेव्हा राजकारण्यांच्या मागे कार्यकर्त्यांचं पाठबळ असेल तर तो कुठल्याही संकटाला घाबरत नाही. हे वा, माझं वा. उदाहरण आहे. क्या बात आहे. मी कोणालाही सामोरे आणि आपलं स्वतःचं कर्तृत्व असायला पाहिजे. हम्म. नाही तर नुसतंच पाठबळ आहे आणि तुमच्याकडे काहीच नाही, मग तो नेता नाही. नाही, तो नेता नाही. नेता म्हणजे कसा असायला पाहिजे, तुमचं स्वतःचं पण अस्तित्व लोकांमध्ये दिसलं पाहिजे. तरुणांचं तुमच्याबद्दलचं ताई आदर आहे की ह्या ताई आमच्या काम करतात, प्रसंगात आमच्या पाठीशी उभ्या राहतील, हा विश्वास सुद्धा त्यांना असायला पाहिजे. आणि काम करत राहिल्यानंतर लोक सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात लोक. हो हो. आणि मला स्वीकारलंय ना. 2 वेळा बंडखोरी झाली, तरी बंडखोरीतनं लोकांनी मला निवडून दिलंय. मग तुम्ही हे मानता की लोकांना चांगला व्यक्ती म्हणूनच लोकांना हवं असतं, बरोबर? निश्चित निश्चित. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या महानगरपालिकेला म्हणजे गेली 3-3.5 वर्ष कोणी 4 कार्यरत, वर्ष. 4 वर्ष महानगरपालिकेमध्ये कोणी कार्यरत नव्हतं. लोकांच्या अनेक अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी वाली नव्हतं. त्या रूपामध्ये सुवर्णाताई खऱ्या उतरतील आणि चौथ्यांदा रिंगणात तुम्ही उतरताय. यावेळी पण विजयाचा झेंडा जो आहे, धनुष्यबाण तुमच्या हातात असेल तर काय विजन आहेत, काय अजेंडा आहे आणि काय करू इच्छिता तुम्ही या विभागासाठी? माझ्या विभागाला वाली होता माझ्या रूपाने, त्यामुळे सगळ्या प्रसंगात. आणि 2023ला जेव्हा मी शिंदे साहेबांना साथ दिली त्यावेळेला माझा निधी चालू झाला ना, आणि माझ्या विभागात कामं चालू झाली. त्यामुळे त्यांना जे पाहिजे होतं विभागामध्ये, नागरिक समस्या ज्या काय होत्या त्या मी करत होते ना. हॉस्पिटल झालं माझं, 127 कोटीचं हॉस्पिटल मंजूर झालं, त्याचं काम सुरू झालं. आणि अनेक जे नागरी कामं असतील, लादीकरण असेल, गटार असेल, हे तर नॉर्मलच आहे. पण बाकीसुद्धा मी कामं केली. जे नवीन रस्ते, आता जो DP रोड केला त्या साहेबांच्या नंतरच केलेला. एक रस्ता माझा मार्केटमधला 2 वर्ष त्याचं काम मला आमदार करून देत नव्हते, पण तो पण रस्ता मी आता सिमेंट कॉन्क्रीटचा केला. आणि आता 15 ते 20 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही, इतका सुंदर रस्ता झाला आहे. त्यामुळे माझं काम थांबलं नाही, फक्त ते 1 वर्षात थांबलं. 2022च्या फेब्रुवारीपासून 23च्या मी जूनला प्रवेश केला. त्यानंतर माझी कामं सुरू झाली. म्हणजे लोकांना जे पाहिजे होतं ते मी देते, आणि त्याच्यापेक्षाही चांगलं दिलं जे शिंदे साहेबांनी हॉस्पिटल दिलं. आता सगळीकडे हॉस्पिटल आहे, आपलं मुलुंडला आहे, भांडुपला आहे, विक्रोळीला आहे, घाटकोपरला आहे. माझ्या कांजूरमध्येच हॉस्पिटल नव्हतं. तीच नाराजी होती, मी असं ऐकून होतो. ज्या गोष्टींसाठी तुम्ही मागणी करत होतात तिथे अडचण येत होती, असं आम्ही स्थानिक पातळीवरती जेव्हा फिरत होतो तेव्हा मला ती गोष्ट कळली. पण आज कांजूरमध्ये सुद्धा तुम्ही हॉस्पिटल उभारता किंवा उभारलेलं आहे. आणि मला वाटतं पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मॅक्स महाराष्ट्रकडनं, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या पॉडकास्ट करणं खूप खूप शुभेच्छा. नेता कसा असावा, तो प्रामाणिक असावा, आणि मतभेद जे आहेत त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण एक व्यक्तिमत्व क्लीन आणि साफसुथरा असावा. तशातल्याच आजच्या सुवर्णाताईंबरोबर गप्पा मारल्या. मला विश्वास आहे की विजयाचा झेंडा ह्यांच्या हातात असेल आणि आम्ही लवकरच पुन्हा एकदा पॉडकास्ट करताना, विजयाच्या दिशेचा पॉडकास्ट करताना पुन्हा भेटूया. काय वाटतं तुम्हाला, या कांजूरमध्ये विकासाची गाथा जी आहे ही गाथा खरंच लिहिली जाईल का? पुन्हा एकदा सुवर्णाताईच्या हातात विजयाचा झेंडा असेल का? जय हिंद.
जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद.